तर डीपीडीसीच्या याच बैठकीसंदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. पाहूया. संदीप क्षीरसागर आपल्या सोबत आहेत. मीटिंग कशी होती आजची, काय सांगाल? नाही, मीटिंग एकदम व्यवस्थित झाली. अजितदादा असल्यामुळं आणि त्यांच्याकडे पालकमंत्रीपद असल्यामुळं मीटिंगमध्ये शिस्तता होती आणि विकासाचे मुद्दे सगळे जिल्ह्यातले त्यांनी समजून घेतले आणि मार्गी लावतील. त्या बरं, काय म्हटलं अजितदादांनी, अधिकाऱ्यांना काय सूचना केल्या? नाही, एक तर जे काही गुन्हेगार आहेत त्यांना कारवाई करणार दादा, जे अधिकारी मीटिंगमध्ये कोणी उपस्थित नव्हते त्या संदर्भातलं सुद्धा असं चालणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं आणि प्रत्येकाने आपले आपले जे काही डिपार्टमेंट आहे ते व्यवस्थितपणे चालवण्यास सूचना दिल्या. बरं, या जे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर काही चर्चा झाली का मीटिंगमध्ये? आणि त्या अनुषंगाने शेवटी बोलताना फक्त तो विषय जेव्हा निघाला की समजा जे काही जिल्ह्यामध्ये किंवा मीडियावरती जे काही चालू आहे त्याच्यामुळं सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्या पद्धतीने काम केलं पाहिजे किंवा अशा चुकीचे मेसेज गेले नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. बरं, पण त्यांनी काय सूचना दिल्या पोलीस अधीक्षकांना? हो, त्यांनी सांगितलं की कोणतंही ते विंडमिलचा विषय निघाला की खंडणीचा विषय निघाला की काही ते खपून घेणार नाही असं त्यांनी सांगितलं. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आत्तापर्यंत अजित पवारांच्या बाजूला धनंजय मुंडेला बघितलं आहे, आज मात्र पंकजा मुंडे बाजूला बसलेल्या होत्या. प्रशासनाने ती सोय केली होती त्या संदर्भातलं आणि त्या पद्धतीने ते बसले होते. बीड जिल्ह्याला अजित पवारांच्यामुळे काही मिळतंय अधिकचं? हो, 100%. म्हणजे आज आम्हाला म्हणजे मी विरोधी बाकावर जरी असलो पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. अजितदादाची पद्धत मला माहिती आहे. एखादं विकासाचं काम जर म्हणलं तर बीडच्या संदर्भातलं MIDCचा विषय असेल किंवा एअरपोर्टचा विषय आज बैठकीत झाला, त्या संदर्भात जागा त्यांनी बघायला सांगितली आहे. त्यांचा एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे होते संदीप क्षीरसागर आणि मीटिंगमध्ये काय घडलं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कॅमेरामन जोशीसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.